हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 5 दिवसांपासून डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। शेतीच्या मशागतीचा हंगाम तोंडावर आला असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर बंद पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अनेक शेतकऱ्यांना डिझेल मिळावं यासाठी रात्रभर पेट्रोल पंपावर थांबून जागरण करावं लागतंय। पेट्रोल पंपावरील ग्राहकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। लागणारे डिझेल खरेदी करण्यासाठी ट्रॅक्टर चालक आणि शेतकरी यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। दूरपर्यंत ट्रॅक्टरच्या लोडिंग वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। परराज्यामध्ये ट्रान्सपोर्टचं काम करणारे जे काही वाहन आहेत ते सुद्धा या ठिकाणी थांबलेत, कारण डिझेलच नाहीये। मैं दासरी से आंध्र प्रदेश से आया हूँ लोड करके। कल शाम को चला था, अभी तक चल रहा हूँ। डीजल की कमी है, डीजल नहीं मिल रहा है। डीजल मिल जाता तो हम चल कंटिन्यू अपना सफर होता है। वो टाइमिंग की होती है, मंडी का टाइम है, जम्मू का। आम्ही काल 11 वाजतापासून आलेलो आहोत। कालपासून आम्हाला डिझेल भेटलंच नाही, अजून पण भेटलंच नाही। 24 तास झाले तर आम्हाला भेटलंच नाही। कालही भेटलं नाही, आजही भेटलं नाही। आता आमचा 20वा नंबर आहे त्यांचा, आता भेटलं का नाही हे पण सांगता येत नाही। बरं, तू कसं? आम्ही रात्री 9 वाजल्यापासून आलेलो, अजून डिझेल भेटलं नाही। आणि शेतीची कामं अशी डिझेल नाही भेटलं। आमच्या रात्री पेरणी जवळ आलेली आहे। आणि ट्रॅक्टर नाही पडतर खाते का 20 किलोमीटर 10 लिटर आम्हाला द्यायला लागते। आणि जर डिझेल नाही भेटलं तर पुन्हा ट्रॅक्टर काय तुम्हाला ढकलत नाही का घरपर्यंत? अच्छा, काय मग इकडे सोडून दिला ट्रॅक्टर आम्हाला? काय मशागत झाली की नाही शेताची? काय नाही ना, मशागत कशी होईल? डिझेल नसल्यामुळे मशागत कशी होईल? डिझेल टंचाईमुळे अनेक समस्या आता निर्माण होऊ लागल्या आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।